बरं, तुम्हाला माहिती आहे का, गोदावरीच्या तीरावर आजही संत एकनाथ जिवंत आहेत. हे नाथ मंदिर म्हणजे फक्त एक समाधी नाही, तर वारकरी परंपरेचा खरा श्वास आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन आणि तुमचं स्वागत आहे इट्स रोशन ब्लॉग्स मध्ये. संभाजीनगरवरून निघताना मनात एकच ओढ होती, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावनभूमीत जाण्याची. पैठणमध्ये पाऊल ठेवताच समोर दिसलं ते भव्य प्रवेशद्वार, श्री संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर. मी मंदिरात प्रवेश केला. पूर्ण सागवान लाकडाचं हे मंदिर आणि त्यांच्या गाभाऱ्यासमोर उभं राहिल्यावर दिसणारे ते शब्द म्हणजे अनाथांच्या नाथा तुझं नमो. ते वाचताना अंगावर खरंच काटा आला. समाधीपाशी डोळे मिटून उभं असताना ना, एक वारकरी काकांचा भजनाचा आवाज कानावर पडला. देवताची विनवणी संत जनी परिसावी, ओ संत जनी परिसावी विसरतो. त्या क्षणी जाणवलं, नाथ आजही आपल्या विचारात जिवंत आहे. दर्शनानंतर जेव्हा मी मंदिराच्या बाहेर आलो, तेव्हा माझं लक्ष वेधलं ते तिथल्या भिंतींनी. मंदिराच्या भिंतीवर नाथाचं संपूर्ण जीवनगाथा चित्राच्या माध्यमातून रेखाटलेली आहे. ती चित्र पाहताना नाथांचा प्रवास, त्यांनी दिलेले समतेची शिकवण आणि त्यांच्या महान कार्य डोळ्यासमोर आजही उभं राहतं. शब्दांपेक्षा ही चित्र बरंच काही बोलून जातात. तिथून पावलं वळली ती गोदावरीच्या तीराकडे. याच नदीकाठी नाथांनी जल समाधी घेतली होती. मी तिथे थोडा वेळ शांत बसलो. समोरून वाहणारी गोदावरी आणि मनात शांतता. तिथेच माझी भेट एका आजीशी झाली. त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं की या मातीचा कणा आजही भक्तीने किती घट्ट जोडलेला. दक्षिण काशी तुम्ही कोणचे देव केलं ते दामोळीला यावंच लागतं. तो संवाद, ती आपुलकी आणि नातांबद्दलची त्यांची श्रद्धा, हे सगळं अनुभवल्यानंतर ना मन खरंच तृप्त झालं. आज पैठण मध्ये येऊन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. संत एकनाथ महाराज म्हणजे फक्त इतिहास नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी आजही माणसाला शांत करते. तुम्ही कधी पैठणला आलात ना, तर एकदा तरी नक्की इथे या. समाधीला आणि गोदावरीच्या या शांत किनाऱ्यावर भेट द्या. इथे मनाला शांती मिळते आणि वारकरी परंपरेचा सार्थ अभिमान वाटतो. हा अनुभव आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. माझा हा प्रवास इथेच संपत नाही, तर पुढच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे संत एकनाथाच्या वाड्यावर, जिथे आजही तो इतिहास जिवंत आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ना, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि ही वारी घरोघरी पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण प्रवासासाठी मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.